नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। माझ्याकडे होतं गिट्सचं राईस इडली प्रीमिक्स। सो त्यापासून मला इडली बनवायची नव्हती, मी इडलीच्या ऐवजी दुसरा काहीतरी डिश इथे बनवलेली आहे। यासाठी मी 1.5 कप प्रीमिक्स इथे घेतलेला आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून डोस्याचं बॅटर जसं असतं तसं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। थोडं पाणी मी अजून ॲड केलेलं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। बाहेरचा प्रीमिक्स वापरण्यापेक्षा जर का घरी बनवलेलं डाळ तांदळाचं डोस्याचं बॅटर यूज केलं तर ते चांगलं राहील या रेसिपीसाठी। किंवा तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही हे सुद्धा प्रीमिक्स वापरू शकता। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे। आता मी कढई ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये फक्त अर्धा पडी तेल वापरलेलं आहे। तेल तापू द्यायचं आहे। यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड केलेली आहे। बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि स्वीट कॉर्न बॉईल करून घेतलेले आहेत। थोडा शिजवून घ्यायच्या आहेत। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा ॲड करू शकतात। चवीपुरता मीठ घातलेला आहे आणि साधारण 1 चमचा चिली फ्लेक्स मी वापरलेला आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचं आहे। अजून हे सर्व शिजवून न घेता तुम्ही कच्चा सुद्धा वापरू शकता, पण थोड्याशा तेलामध्ये भाज्या जर का परतून घेतल्या तर टेस्ट खूप छान येते। यामध्ये थोडंसं पनीर किसून मी ॲड केलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर टाकाल, नसेल तर स्किप केलं तरी चालेल। हे मिक्स करून घेते। आता यामध्ये मी ॲड करते पिझ्झा सॉस किंवा पिझ्झा टॉपिंग ज्याला आपण म्हणतो। याला मिक्स करून घ्यायचं आहे। पिझ्झा टॉपिंग जर नसेल तुमच्याकडे तर नाही टाकलं तरी चालेल, पण टाकलं तर टेस्ट छान येते। आता मी घेतलेला आहे नॉनस्टिक पॅन। तवा तापलेला आहे। यावर थोडं पाणी टाकून त्याला पुसून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावून घेते पॅनला। आता यामध्ये डोस्याचं बॅटर टाकायचं आहे। यावर आता ज्या भाज्या आपण परतून घेतलेल्या होत्या हे पसरवून घालायचं आहे। कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। यावर मी थोडं चीज ॲड केलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका। आता हा डोसा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि पिझ्झा कटरच्या मदतीने याला कट करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे पिझ्झा कटर जर नसेल तर चाकूने केलं तरी चालेल। अशा प्रकारे मिनी डोसा बाईट्स रेडी आहे। तुम्ही याला टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकतात। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।